सांगायचे? इथे नाही आता काय सांगू, बाहेर बोलू ना आपण साहेब. बरं. साहेबांनी निवेदन दिले, साहेबांनी स्वीकारले, साहेब आता शेतकऱ्यांचा आदर करणार आहे. फक्त तुम्ही आता तहसीलदारांना भेटले, निवेदन दिलं, काय नेमकी मागणी आहे? गारपिटीचं नुकसान मोठं झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. यामध्ये कांदा, टोमॅटो, गहू, आंबे, द्राक्षे या पिकांना फटका बसला. त्या निमित्ताने आपण 2 दिवसापूर्वी आपली चर्चा झाली, आपण त्याच्यावर बातमी केली. म्हणून मी तहसीलदार साहेबांना काल कार्यालयामध्ये त्यांना मी हात जोडून विनंती केली की साहेब, अवकाळी पावसाने गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाले, तुम्ही त्वरित पंचनामे करून घ्या. एवढं फक्त बोललो. तहसीलदारांना पंचनामा करण्याची मी विनंती केली तर तहसीलदार साहेब माझ्यावर म्हणजे मला पोलिसांना बोलून मला पोलिसांना ताब्यात दिलं. मी ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत असतो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी लढतो, मागणी करताना आम्ही काही गुन्हा केला आहे का? पण साहेबांनी पण समजून घ्यायला पाहिजे होतं. 2 दिवस पाऊस झाला आहे, पावसामुळे शेतकरी चिडलेले आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व केले पाहिजे. परंतु त्यांनी मला व्यवस्थित न बोलता त्यांनी डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात दिलं. मला मागणी काय आहे? आमची मागणी शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावे. शेतकऱ्यांच्या जो गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाले त्याचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही माझी मागणी होती. परंतु प्रकरण वेगळं झालं आणि मला मनस्ताप झाला. माझी मानसिकता. तहसीलदारांना भेटले, तहसीलदार काय म्हणाले? नाही, तहसीलदार आता भेटलो मी, म्हणजे त्यांनी सांगितलं मी कामाच्या गडबडीत होतो आणि ताणतणाव होता, त्या गडबडीत आम्ही काही बोलून गेलो आणि मला काय तुम्हाला दुखवण्याची हे नव्हतं. मला म्हणजे मी त्या ताणतणावामध्ये मी तुम्हाला बोललो. राणाशेठ, तुम्ही काय सांगायला? गारपीट झाली, नुकसान झालेलं आहे, तुमच्या गळ्यामध्ये वाणी साहेब असूड आहे. वाणी साहेब, पहिल्यांदा मी कालच्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. निषेध कशासाठी करतो की शेतकऱ्यांची बाजू घेणारा, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करणारे राजू शेठ ढोमसे हे आदरणीय तहसीलदार साहेबांना त्यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी गारपीट झाली, अवकाळी पाऊस पडला आहे, कांदे, आंबे, टोमॅटो, कोबी, फ्लावर, पालेभाज्या याचं अतोनात नुकसान झालं आहे. तर साहेब, तुम्ही महसुली विभागांना पंचनामे करण्याचे आदेश द्या. त्यांनी काय केलं, यांना बाहेर जा म्हणाले आणि पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये यांना पोलीस घेऊन गेले. साहेब, मी त्यांच्या कार्यालयात आज गेलो आणि त्यांना दाखवला की हा शेतकऱ्याचा आसोड काय करू शकतो. बळीराजा एकदा शांत आहे, ज्यावेळी बळीराजा उठला तर चापकाने फटकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना मी ह्या भाषेत सांगितलं आहे आणि त्यांना आसोडही दाखवला आहे की ह्या बळीराजाचा आसोड काय करू शकतो. मग त्यांनी काय सांगितलं की आम्ही आता महसुली विभागांना आदेश दिलेत की ज्या शेतकऱ्यांचे कांद्याचं पिकाचं जे नुकसान झालं आहे अवकाळी पावसाने, गारांनी, त्याचे पंचनामे करून तुम्ही जमा करा. पण मी आज या शिरसाट साहेबांना, तहसीलदारांना विनंती करतो आहे की साहेब, तुम्ही जो काल प्रकार केला आहे त्याचा प्रथम आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो आणि परत जर हा प्रकार घडला तर ह्या शेतकऱ्याच्या आसोडाचे फटके खावे लागतील साहेब. मग तिथला कुठलाही महसुली अधिकारी असू द्या, त्याची आम्ही सुट्टी करणार नाही. साहेब पण आहे. जय शिवराय. काल आमचे मित्र व शेतकरी संघटनेचे सहकारी, शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्रजी डोमसे या ठिकाणी 1 तारखेला व 30 तारखेला पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला. त्या संदर्भात तहसीलदारांना, शिरसाट सरांना भेटायला आले होते आणि त्यांना ते बाहेर उभे होते. 1 तास झाला तरी त्यांना आतमध्ये बोलवलं नाही आणि त्यामुळं ते डायरेक्ट घुसले आतमध्ये. आता घुसल्यानंतर त्या ठिकाणी सरांनी थोडंसं नम्रतेने बोललं पाहिजे होतं किंवा हे आतंकवादी नाहीत, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, शेतकरी आहेत, स्वतः शिक्षित आहेत. त्यामुळं ते जरा थोडंसं आरोग्यच्या भाषेत तहसीलदार सर बोलले यांना. आणि जर बोलत असतील तर त्या पद्धतीत त्यांनी कामं पण केली पाहिजे. आज मागच्या कालखंडामध्ये गेल्या वर्षी एवढं मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, त्याची नुकसान भरपाई अजून शेतकऱ्यांना भेटली नाही. तुटपुंजी नुकसान भरपाई भेटली. आज कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काल अक्षरशः कांदे लोकांनी काढून ठेवले होते, त्याच्यावर पाऊस पडला, गारपीट झाली
द्राक्षाचं प्रचंड नुकसान झाले, याकडे तहसीलदार कार्यालयाकडून लक्ष दिलं जात नाही. आमचा फोन ते उचलतात, पंचनामे करू सांगतात, सगळं करू सांगतात, परंतु प्रत्यक्ष कारवाई मात्र होत नाही. तुमची मागणी काय? जे आता राजेंद्रजी डोमसे यांना जे तहसीलदारांनी ताब्यात घेतलं पोलिसांच्या माध्यमातून, अशा प्रकारचं जर आपण भविष्यकाळात जर कोणी चुकलं तर 100% आमच्यावर गुन्हा दाखल करा, आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही. परंतु आमची चूक नसताना, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत असताना आम्ही शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी सांगतो का भविष्यामध्ये राजू शेट्टी साहेबांना इथं येऊन आम्ही प्रचंड उग्र स्वरूपात आंदोलन, आमचे प्रतिनिधी आहेत, तानाजी शेठ तांबे असतील, राजेंद्रजी डोमसे असतील, आमचे पाटोळे दादा असतील, या सगळ्या प्रतिनिधी एकत्र शेतकरी संघटना करून मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल, हीच मी या शिवजन्मभूमीतून सांगतो. जय शिवराय. काल जो प्रकार झाला, आमचे मित्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू डोमसे साहेब, जो प्रकार झाला तहसीलदारांकडून, प्रथम तर मी त्याचा निषेध करतो. काय प्रकार झाला? काल त्यांना अरविच्छ भाषेत बोलून त्यांना बाहेर काढण्यात आलं. पोलीस स्टेशन पोलिसांनी ताब्यात घेतलं. काय होतं, शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे साहेब, वाणी साहेब. आता हे अवकाळी पाऊस पडत आहेत, गारपीट पडतं आहे, एक तर शेतकऱ्यांना हमीभाव नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. काय करावा, मेटाकुटीस आलेला हा शेतकरी आहे. कुठंतरी त्यांना मार्ग मिळण्याचा, त्यांना कुठंतरी न्याय मिळण्याचा हा जो प्रकार, हे आमचे शेतकरी संघटनेचे, मी प्रहार जनशक्ती पक्षाचा जो अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून, की खरोखर खूप हवालदिल झालेला शेतकरी आहे. यांना न्यायाची खूप गरज आहे. आज तहसीलदार साहेब, कुणी जर गेलं न्याय हक्कासाठी तर त्यांनी ह्या गोष्टी करणं फार चुकीचे आहेत. पोलीस बोलवणं, त्यांना बाहेर काढणं, अरविच्छ भाषेत बोलणं, हे फार चुकीचं आहे. त्यांनी असं वागू नये. मी एवढंच सांगू शकतो की हा जो प्रकार झाला आहे डोमसे साहेबांनी, हे शेतकऱ्यांच्या वतीनं ते मागण्या करायला जातात का बा तुम्ही त्याचे पंचनामा करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, माझा शेतकरी अडचणीत आलेला आहे. कुणी ते काही चुकीचं करत नाही काय. आणि तहसीलदारांनी जे केलं आहे त्याचा मी निषेध करतो. विजय असो ना. जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेचा विजय असो. जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेचा विजय असो. तहसीलदारांचा निषेध असो. तहसीलदारांचा निषेध असो. तहसीलदारांचा निषेध असो. तहसीलदारांचा निषेध असो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.